अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 35,000 रुपयांचे अनुदान मिळेल असे शासनाने जाहीर केले होते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया पडला नाही। मग शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज काळ्या फिती लावून आंदोलन केले। आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळी दिवाळी साजरी करण्याचं आयोजन करण्यात आलं। त्याच्या मागचा उद्देश म्हणजे शासनाने जे 18,500 रुपयाची घोषणा केली हेक्टरी, ती मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर कुठल्याही प्रकारे पोहोचलेली नाही। मुख्यमंत्री भाषणामध्ये सांगतात की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली, पण अद्यापपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला मदत पोहोचली नाही। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापैकी कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्याच्या खात्यात अद्यापपर्यंत जमा झाली नाही। 18,500 सांगतात आणि 8,500 न त्याच्यात 60% म्हणतात आणि 5,000 6,000 अशी हेक्टरी मदत देण्याचं फसवं काम हे भाजप सरकार करत आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज काळी दिवाळी साजरी करण्यात आली। आणि सहकार मंत्री सन्माननीय पाटील साहेब म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय। त्यांना जरा शेतकऱ्यांबद्दल अस्मिता असली असती तर ते अशा पद्धतीनं बोलले नसते। हे फक्त सत्तेचा माज आहे, त्यांचा माज उतरायला फार दिवस लागणार नाहीत। पुढील येणारा काळ त्यांचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो।